तर मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ॲक्वालाईनच्या स्थानकात पाणी साचलंय। पहिल्याच पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलंय। ॲक्वालाईन मेट्रोचं वरळी स्थानक पाण्याखाली गेलंय। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल सुरू आहेत। या ॲक्वालाईन मध्ये हे पाणी साचलंय। पहिल्याच पावसानं मुंबईला चांगलंच झोडपून काढलंय। ॲक्वालाईनच्या मेट्रो स्थानकात हे पाणी साचलेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर। मुंबईतील पहिलीच भुयारी मेट्रो ॲक्वालाईनच्या स्थानकात पाणी साचलेलं आहे। ॲक्वालाईन मेट्रोचं वरळी स्थानक पाण्याखाली गेलंय। प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। पहिल्याच पावसात मुंबईकरांचे हे हाल झालेत। मुंबईतील भुयारी मेट्रो ॲक्वालाईनलाही या पावसाचा फटका बसलाय। ॲक्वालाईन मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी साचलंय। दृश्य आपण पाहतोय वरळी स्थानकाची। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, कृपा जर बघितलं तर मुंबई मेट्रोच्या सुद्धा वाहतुकीला फटका पावसाचा बसल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील वरळी येथील मुंबई मेट्रोचं जे स्थानक आहे या मेट्रोमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच खाली जर बघितलं तर पाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय आणि याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे। खरं तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईच्या मेट्रो ॲक्वालाईन 3 मध्ये हे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। यापूर्वी सुद्धा मुंबई मेट्रोमध्ये पाणी गळत असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आता स्थानकांवरती पाणी गेल्यामुळे त्या पाणी बाहेर काढण्यासाठीचे पंप हे कार्यान्वित आहेत की नाही असा एक प्रश्न उपस्थित होतो। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। तर मेट्रोचं वरळी स्थानक हे पाण्याखाली गेलेलं आहे। ॲक्वालाईनच्या स्थानकात आता पाणी साचलंय। मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। याचा फटका आता मेट्रोलाही बसलाय। ॲक्वालाईन मेट्रोलाही या पावसाचा फटका बसलाय। मेट्रोचं वरळी स्थानक पाण्याखाली गेल्याचं हे दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।